आज आपण बघणार आहोत गौराईच्या गाठी कशा घ्यायच्या विसर्जनाच्या. आपण घेणार आहोत त्यासाठी दोरा, तुळशीपत्र, बेलपान, खायचं पान, फुले, खारीक, खोबरं, हळकुंड, कुंकू आणि सुपारीचे तुकडे. अशा प्रकारे काहींच्या गाठी 7च्या असतात, काहींच्या 9च्या असतात, काहींच्या 11च्या असतात. त्याप्रमाणे आपण दोरे हे करून वळून घ्यायचे आहेत. हे सगळं दोरे आपण हळदीमध्ये व्यवस्थित कालवायचे आहेत. हळदीला आपल्या हिंदू संस्कृतीत फार महत्त्व आहे. काहींच्या हे गाठी घ्यायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे एक गाठ घेऊन त्याच्यात एक जिन्नस आपण घालायचा आहे. सुपारी असो, खारीक असो, खोबरं असो, हळकुंड, बेलपान, फूल, विड्याची पाने, खूप वेगवेगळे पदार्थ आपण ह्याच्यात घेऊ शकतो. लवंग, अशा प्रकारच्या गाठी आपण इथे घेत आहोत. एका ठिकाणी दूध पण लावलं जातं. ती एक गाठ असं समजली जाते. आपण त्याचा गौरायांचा व्यवस्थित आदरातिथ्य करून आज विसर्जनाच्या दिवशी त्यांना योग्य त्या पद्धतीने निरोप देत असतो. सुरुवातीला हे येत नाही. जे पहिल्यांदा बसवतात त्यांना असं वाटतं की खूप कठीण आहे. त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते. मलाही सुरुवातीला हे कठीणच वाटायचं, पण आता ते 3 वर्षापासून मी जेव्हापासून गौरी बसवते तेव्हापासून आता हे हाताखालून गेल्यापासून व्यवस्थित बसवता येतं आणि आपण पूर्ण त्यांचा आदरातिथ्य केल्याचं आपण समाधानही मिळते. विसर्जनाला खूप महत्त्व आहे आणि ते जर योग्य पद्धतीने केले तर आपल्याला त्याची कृपादृष्टी होत असते. इथे तुम्ही बघू शकता काही दूध आहे, काही हळद आहे, काही कुंकू आहे, विड्याची पाने, असे वेगवेगळ्या पद्धतीचे जिन्नस आपण वापरू शकतो. त्यानंतर आता त्या गाठी घेतल्यानंतर गौरायांना आपण हळदी कुंकू देऊन त्यांना गाठीचं आरती ओवाळून त्यांच्या डोक्यावर असं गाठी ठेवत असतो. ही विसर्जनाची पद्धत आहे गौरायांच्या. तुम्हीही जर पहिल्यांदा करत असाल तर न घाबरता तुम्ही करू शकता. आणि हे करत असताना तुम्ही गौरायांना म्हणू शकता की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती पोटात घ्यावी आणि आमच्या घरावर कृपादृष्टी अशीच असू द्यावी. हा खूप भावनिक क्षण असतो जेव्हा गौराया जातात. त्यांचे चेहरे असे उतरलेले असतात. आपले भाव त्यांच्या डोळ्यातही उमटलेले असतात. धन्यवाद. थँक्यू.